नमस्कार. माझं नाव गौतम. माझे वय वर्ष 25 आहे. मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करतो आहे. नुकतंच माझं लग्न पूजाबरोबर झालं आहे. तिचं वय 20 वर्ष. आम्ही दोघे मुंबईत दादर इथे 2 BHK फ्लॅटमध्ये राहतो. पूजा काहीशी लाजाळू स्वभावाची मुलगी होती. भरगत चौफाड्या अंगाची होती. गोरी, उंची 5 फूट 5 इंच आणि सगळंच तिचं गोरं गोरं होतं. आणि ती साडीमध्ये खूप छान दिसायची. ती साडी नेसताना बेंबी दिसेल अशी साडी नेसायची. बहुतेक तिला तसं आवडत असावं. मी पण कधी विरोध केला नाही. खरं तर मलासुद्धा हे आवडत होतं. सोसायटी आणि रस्त्यावरून जाताना लोक हिच्या पोटाकडे बेंबीकडे टक लावून पाहायचे. तेव्हा माझा माझ्या पॅन्टमध्ये ठुशा मारायचा. तसा तसा माझा साधारण खूप मोठा होत जायचा. आणि आम्हीही आमच्या लाईफमध्ये खूप आनंद घ्यायचो. आम्ही पहिल्यांदा केलं तेव्हा मला जाणवलं की ही काही कोवळी नाही. माझ्या अगोदर कोणीतरी हिला मस्तच घेतलं होतं. पण मी काही बोललो नाही. मला खात्री होती की ती केव्हा ना केव्हा तरी मला त्याचं नाव सांगेलच. तसे आम्ही खूप फ्रेंडली झालो होतो. कधी कधी आम्ही व्हिडिओसुद्धा पाहायचो. एकदा मी एक क्लिप तिला दाखवली होती. त्यामध्ये एक बाई तिचा नवरा कामावर गेल्यावर परपुरुषाकडून मस्त करून घेते. तोही तिला मस्त घेतो. ही क्लिप बघून पूजा खूप एक्साईट झाली होती. ती सरळ माझ्यावर आली आणि माझा हाताने घेऊन आपल्यात तिने घालून घेतला होता आणि मला मोकळं केलं होतं. मीही जोरात येऊन तिला मस्त केली होती. असंच खूप वेळा होऊ लागलं होतं. मी लग्ना अगोदर वाईफच्या वगैरे खूप क्लिप्स पाहायचो. खास करून अशा क्लिप्स ज्यामध्ये नवऱ्याचा मित्र त्याच्या समोरच त्याच्या बायकोला घेतो. मलासुद्धा कधी कधी माझ्यासोबत असं काहीसं घडावंसं वाटत होतं. पण मी पूजाला कधी बोलू शकलो नव्हतो. असेच आमचे दिवस चालले होते. असाच एक दिवस पूजाला तिच्या आत्याचा फोन आला होता. आत्या, अगं पूजा कशी आहेस? पूजा, मी मस्त आहे आत्या, तू कशी आहेस? अगं मी पण बरी आहे. बरं मी काय म्हणतात जावई बापू मग? बरं चाललंय ना? हो, खूप छान चाललंय. आत्या पुढे म्हणू लागली. बरं मी काय म्हणते, अगं राहुलची 12वीची परीक्षा झाली आहे कालच. आता चांगली 2 महिने सुट्टी आहे. तर तो तुझ्याकडे यायचं म्हणतोय, दीदीकडे जायचं. अगं मग पाठव ना त्याला. पूजाही त्याला भरून गेली. मला पण दिवसभर सोबत होईल. दिवसभर हे कामावर असतात. घरात मी एकटी असते. त्याला घेऊन मुंबईत येता तरी येईल. आत्या, ठीक आहे मग, त्याला पाठवते उद्या. जावई बापूंना रेल्वे स्टेशनवरून आणायला सांग. हो हो सांगते. असं म्हणून तिने फोन ठेवला. ती खूप आनंदात होती. तिने मला पटकन येऊन सगळं सांगितलं. मी पण तिच्या आनंदात सामील झालो. राहुल माझा आत्तेमेव्हणा. नुकतीच त्याची 12वी पूर्ण झाली होती. तसा मी त्याला आमच्या लग्नात पाहिला होता. गोऱ्या अंगाचा होता. खूप स्मार्ट दिसायचा. नुकताच तारुण्यात त्याने प्रवेश केला होता. एकदम कवळा मुलगा होता. दुसऱ्या दिवशी मी त्याला रिसीव्ह करायला दादर स्टेशनला गेलो. थोडा वेळ वाट पाहिल्यावर ट्रेन आली आणि राहुल ट्रेनमधून खाली उतरला. मला हात करू बोलू लागला. काय दाजी, कसे आहात? मस्त. तू कसा आहेस रे? मी त्याला सरळ मिठी मारत बोललो. मस्तच दाजी, तोही बोलला. आम्ही गप्पा मारत मारत घरी पोचलो. फ्लॅटवर जाऊन मी बेल वाजवली. पूजाने दरवाजा खोलला आणि ती आनंदीत होऊन राहुलला मिठी मारू लागली. मी हे सर्व बघत होतो. पूजाचे मोठाले त्याच्या छातीवर दाबले गेले होते. असे की एकदम त्याच्या पाठीवरती छातीवरती रुतले होते. माझ्या दांडूची तर जागाच टाईट झाली होती. कसा आहेस भाऊराया, असं बोलून तिने त्याला मिठीत घेतलं होतं. माझं लक्ष अनाहूतपणे राहुलच्या फुगीर उंचवट्यावर गेलं. खूप मोठा उंचवटा होता तो. पूजाला जाणवला असेल का तो? आणि तिने समजून घेतलं असलं तरी त्याला घट्ट मिठी का मारली बरं? तिला टोचला असेल का त्याचा दांडू? तिची पाजरली असेल का त्या कडक स्पर्शाने? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात येऊ लागले. तोवर राहुल बोलला. मी मस्त आहे ताई, तू कशी आहेस? कशी दिसते? पूजा बोलली. तसा तो तिला माझ्यासमोरच खालपासून वरपर्यंत न्याहाळू लागला. तशी पूजा नव्या नवरीसारखी लाजली. खूपच मस्त दिसतेस दीदी तू, राहुलने सांगितलं. त्याला बहुतेक छान म्हणायचं असेल. चल तुझं काहीतरीच, असं बोलत त्याला ती आत घेऊन गेली. आज बुधवार असल्यामुळे आणि राहुल आल्यामुळे पूजाने मला मटण आणायला सांगितले. तसा मी राहुलला बोललो, चल आपण मटण घेऊन येऊ. तशी पूजा बोलली, अहो बसू दे ना त्याला, तो प्रवास करून आलाय. जा रे, तू आंघोळ करून घे पटकन, ती त्याला बोलली. आणि तोही आंघोळीला गेला. त्याचा पुढचा विचार काय होता हे माझ्या लक्षात आले होते. तेवढ्यात पूजाच म्हणाली, बसू दे त्याला. मग मीही बोललो, ठीक आहे जातो मग मी.
आणि हळूच पूजाच्या जवळ जाऊन बोललो की आज बिअर घेऊन येऊ का. तशी तिने लाजत होकारात ती मान हलवली. मी आणि पूजा आठवड्यातून एकदा तरी बिअर पीत असू. लग्नानंतर ती खूप आडेवेडे घेत होती, पण मी तिला मनवली. पण बिअर प्यायल्यानंतर तिचा तोल काहीसा ढासळतो. तो खूप वाईल्ड आणि छान होऊन जातो. एरवी तिला फक्त नॉर्मल पण ते लाईट बंद करून आवडायचं. पण ती एकदा की प्याली तिला काही सोय नसायची. फुल लाईटमध्ये ती करू लागायची. त्यामुळे मलाही आवडायचं. असो, मी मटण आणि बिअर आणायला गेलो. 1 किलो मटण घेतले, 4 स्ट्रॉंग घेतल्या आणि घरी आलो. दरवाजा उघडत होता. मी आत गेलो तसं मला बाथरूममधून दोघांचाही हसण्याचा आवाज आला. मी सुन्न झालो. हे दोघं आतमध्ये काय करत असतील. तोवर माझ्या कानावर शब्द आले, अरे सोड ना, असं काय करतोयस तू. बघ माझी साडी पूर्ण ओली केलीस. पूजा पूर्ण ओल्या साडीमध्ये, ते पण त्याच्याबरोबर बाथरूममध्ये. आता माझा कडक होऊ लागला होता. तिच्या घट्ट ओल्या ब्लाऊजमधून तिचे गोरे करीत डोकावत असतील का. राहुल त्याकडे बघत असेल का. त्याचा कडक झाला असेल का. अरे बापरे, नको नको ते विचार माझ्या डोक्यात येऊन गेले. तेवढ्यात माझी तंद्री भंग पावली. दरवाजाजवळ खटखट झाली. पूजा बाथरूमच्या बाहेर येणार होती. मी पटकन बाहेर पळालो आणि 5 मिनिटात दरवाजा उघडला आणि बोललो, पूजा कुठे आहेस. बेडरूममध्ये आहे मी, पूजा म्हणाली. मी मटण किचनमध्ये ठेवून बिअरच्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवल्या आणि बेडरूममध्ये गेलो. तर पूजा साडी बदलत होती. अगं, साडी का बदलत आहेस. अहो, मी राहुलची पाठ घासायला गेले होते तेव्हा भिजले, मग बदलतेय. ती सहजच बोलून गेली. अरे मग तू साडीपेक्षा नवीन आलेली नाईटी का घालत नाहीस. मीही अनाहूतपणे बोलून गेलो. अहो पण तो घरात आहे ना. अगं काही नाही होत, घाल तू. अहो पण तिचे उद्घाटन पण झाले नाही अजून. अगं मग आज होऊन जाऊ दे उद्घाटन. बघा हां. हो ग, घाल तू. तशी तिने ती नवीन नाईटी काढली आणि घातली. तेवढ्यात राहुलचा आवाज आला. अगं दीदी, टॉवेल दे ना जरा. ती तर पूर्ण मोकळी होती. ती मला म्हणाली, अहो टॉवेल द्या ना प्लीज त्याला. तू दे ना गं. मी कशी जाऊ. तिने माझ्याकडे स्वतःकडे बोट दाखवून मला म्हणाली, मग जा की. तिने माझे डोळे वटारले. तसा मी पळत टॉवेल घेऊन बाथरूमकडे गेलो. दरवाजा उघडला तर चुकून माझ्या हातातून पूर्ण टॉवेल दरवाजा उघडा झाला आणि मला समोर पूर्ण राहुल दिसला.